टूटे भी तारे तो कोई जमी पर नहीं गिरता, गिरते बड़े शौक से समंदर में नदियाँ, कभी किसी में नदी में समंदर नहीं गिरता. एक मोठी मॅच इव्हनिंग सेशन आणि आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक सुस्वागत. महापौर चषक 2021 10वा दिवस आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन झालेत. आमचं महत् भाग्य की त्यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करण्याची संधी आम्हाला मिळते. गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर, वेलकम. खूप खूप धन्यवाद. तर पंच सामना सुरू करण्याची परवानगी देत आहेत. पवन केने याच्या समोर आहे शुभम ठाकूर, कालचा सामनावीर. पहिला चेंडू आणि शॉट अंपुल आणि ओमकार पाटीलच्या हातात पवन केने बाद होतोय. सरळ सोपा झेल देऊन शून्यावर. द गोल्डन डक विकेट ऑफ द व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. आणि रायगडातून आम्ही का आलोय हे पहिल्याच बॉलवरती प्रेमनाथ 11 मुरबी संघ सांगतोय. आणि डकचा शिकार पवन केने. बिल्कुल, कपड़ों का रंग बदल गया, शॉट का रंग नहीं बदला और पवन केने आउट. आणि काहीतरी नवीन आपल्यापर्यंत दाखवलं जातं. कशा प्रकारे डक जसं इंटरनॅशनल लेवल टेलिकास्ट आपण पाहतो. प्रिन्स मूवीची टीम आणि चॅलेंज स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला चेंडू अगदी अटॅकिंग पद्धतीने टाकण्यात आला होता. त्याला माहित आहे की जे चांगले फलंदाज असतात ते आपल्या शॉटसाठी नेहमी जातात. आणि पवन केने अशा शैलीतला फलंदाज आहे जणू काही वीरेंद्र सहवाग सारखा. आणि तो पहिला चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी सरसावला आणि एक सोपा झेल ओमकार पाटील यांनी टिपला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय तो विजय. आणि नॉन स्ट्रायकर एंडला संदेश आहे. शुभम ठाकूर नेहमीसारखी शुभ सुरुवात करून देतोय. हळूवार पद्धतीने हा चेंडू होता आणि मनगटीचा वापर करत कलात्मक दर्जा दाखवून देतोय फलंदाज. खेळतोय वायडिश फाईन लेगच्या दिशेने. पहिली धाव, एक गडी बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली तर नंतर काय करायला हवं आता हे माहिती आहे विजय चंदनेला. आणि आता कुठेतरी शांत स्वभावानं डावाची सुरुवात करत असताना सुरुवात जरी शांत झाली डावाची, मग धक्कादायक देखील आहे गोरसईसाठी. कारण पवन केनेसारखा एक मोठा खेळाडू शून्यावरती बाद झाला. बाबा बर्फानी गोरसई बी हा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करतोय तो ओमकार पाटील यांचा प्रेमनाथ 11 मुरबी. अतिशय चांगला चेंडू येण्याची वाट पाहिली आणि हळूवारपणे पुश करत एक धाव पूर्ण केली आहे मिड ऑफच्या दिशेने. या एका धावेसोबत धावसंख्या पोहोचते 2, एक गडी बाद. जमिनी लगतचे फटके कलात्मक असतात आणि आकाशाला गवसणी घालणारे जे फटके असतात ते सुद्धा कलात्मक असू शकतात. मात्र मोजमाप घेऊन खेळणं हे अति महत्वाचं असेल. वाईट चेंडू, पहिली अवांतर धाव आणि 3 धावा, एक गडी बाद. सर, अनेक वर्ष तुम्ही या स्पर्धेसोबत जोडलेला, भरपूर वर्ष वर्ल्ड इंडिया ओपन क्रिकेट आपण पाहिलं. तर यावर्षी ग्रामीण क्रिकेट संघाने त्यांचा संघर्ष तुम्हाला कसा वाटला? आताचा हा चेंडूला रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न. बघा, ग्रामीण क्रिकेट जे आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतकरीचं महत्त्व भारतात कधी कमी होणार नाही. तसं टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेट जे आहे तो त्याचा बेस आहे. ग्रामीण क्रिकेट फिनिश प्रॉडक्ट बनवून जे देणार ते रॉ मटेरियल म्हणून सिटी क्रिकेट किंवा ओपन क्रिकेटला भेटणार, हे महत्वाचं आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला हुक करायचा प्रयत्न आणि बोटाला चाटून जातोय चेंडू. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, 4 धावा. अतिशय सुंदर तुम्ही स्पष्ट केलं. विकी पाटीलला पाहता, एका बाजूला भिवंडी, गोरसई, बर्फानी बाबा, पवन केने आणि भावेश पवारला पाहता. रायगडमध्ये एकमेकांसोबत भरपूर वेळा संघ खेळलेत आणि आज एक मोठी फाईट भिवंडीमध्ये त्यांच्यात होती.
पुढील चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता, फलंदाज संदेश यांचा, मात्र धावा पूर्ण करत असताना फेकी निघाली होती आणि लेगबायच्या रूपाने ही एक धाव पंच प्रथमेश अंगणे हे घोषित करतायत. धावसंख्या पुढे सरकते. आता धावसंख्या झाली 9. एक गडी बाद. आपण बघत आहात महापौर चषक 2021. परत एकदा स्टेडियमच्या कॅपॅसिटीच्या 10% लोकांना प्रवेश आहे आणि ते सशर्त परवानगी असणार आहे. मास्क लावूनच मैदानाच्या आत यायचं आहे, 3 फुटाचं अंतर ठेवायचं आहे आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करत राहावा. अशा सर्व प्रेक्षक बांधवांना नम्र विनंती आहे. स्पर्धेचे आता शेवटचे 1.5 दिवस राहिलेत आणि सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे. वेळेच्या बाबतीत संघांनी वेळेचं काटेकोरपणे पालन करायचं आहे, जेणेकरून पंचांना सहकार्य होईल आणि पंच आणि खेळाडूंनी एकमेकांना सहकार्य केलं तर डेफिनेटली आपलं स्केड्यूल जे आहे ते वेळेवर पूर्ण होईल. नवीन गोलंदाज प्रथम. उजव्या हाताने राऊंड द विकेट. पहिला चेंडू लुझनर चेंडू होता. डावखुरा संदेशसाठी तो राऊंड द विकेट याचा प्रयत्न करतोय. स्वीप करायचा प्रयत्न. राऊंड द विकेट येत एक कोण बनवायचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रथम. एक अँगल त्याच्याकडे आणि त्याच्याच आधारावरती फलंदाजाला कुठेतरी थांबवलं जातं. समोर डावा त्याचा बॅट्समन आहे आणि त्याची जी रणनीती ती सध्या काम करते. आताचा हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थितरित्या खेळू शकले नव्हते. एक धाव अजून मिळणार आहे. मात्र संदेशला बांधून ठेवलंय प्रथमने आणि प्रथमची प्राथमिकता आहे धावा थांबवणं आणि त्यात तो यशस्वी ठरतोय. बघा ज्या पद्धतीने तो कोण बनवतोय. भूमितीमध्ये त्रिकोण, काटकोण, षटकोण शिकता येते, परंतु दृष्टिकोन जो असतो तो अनुभवाने येतो. दृष्टिकोन शिकता येत नाही आणि ते दाखवून देतोय आज प्रथम प्रेमनाथ 11 मुरबीकडून. 10-1 बाद. आता चेंडू ऑनच्या दिशेने एक धाव आणि आता दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. धावबाची संधी. तिसरे पंच. तर तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात येत आहे आणि लाल बत्ती. बाद होतोय फलंदाज. ओंकार काय म्हणशील? आणि थ्रो अतिशय सुंदर आला सर. लॉंगॉनला ज्यावेळी बॉल जातो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की डेंजर एंड कुठे फलंदाज मागे पडला ते आपल्याला पाहावं लागतं आणि त्यानं बरोबर रीड केला की बॉलर एंडला बॅट्समन कुठेतरी मागे पडताना दिसतोय. त्याचाच फायदा उचलून बॉलर एंडला प्रॉपर बुलेट थ्रो आला. गोलंदाजाने कलेक्ट चांगला केला आणि एक मोठी विकेट मी म्हणेल थोडीशी लवकर गमावली. भावेश पवार तसं म्हटलं तर कधी येऊन मॅचला कलाटी देण्याची ताकद ठेवतो, पण इथे भागीदारी भरपूर चांगली होती आणि रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा धक्का सोसेल का बर्फानी बाबा गोरसई संघ. तर 6 चेंडूमध्ये 6 धावा काढत बाद झालाय पण फलंदाज संदेश आणि आता मैदानामध्ये उतरतोय भावेश पवार. महापौर चषक ही एक अशी स्पर्धा आहे जिथे भावेश पवारचं नेतृत्व अधोरेखित होणार आहे. अतिशय चांगला चेंडू, वेगवान, मधल्या अष्टीच्या बाजूने जातोय चेंडू, अगदी बेल्सच्या वरून. अशी गोलंदाजी नेत्रदीपक असते आणि बरंच काही सांगून जाते. शुभमने चांगली गोलंदाजी केली आणि आता प्रथम त्याला साथ देतोय. मोठा फटका मारलाय, मात्र इथे
गडी क्रमांक 3 बाद होणार आणि प्रथमला मिळणार अजून एक मोठं यश. दबाव टाकला जातोय टीम गोरसईवरती आणि आता त्या दबावामध्ये कुठेतरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय विकेट गमावत असताना. आणि या स्पर्धेनं सर मोठा उलटफेर पाहिलाय. नुकतंच काय क्रिकेट खेळण्याच्या मसोबा पिंपळास माऊली स्पोर्ट्स म्हटलं ना तर एक सिटी क्रिकेटमधला विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून त्या संघाकडे पाहिलं जात होतं. त्या संघाला शिकस्त दिली. आता गोरसई म्हटलं तर या विभागातील एक बलाढ्य टीम आहे आणि प्रेमनाथ 11 मुरबी तो देखील आता त्यांना दबावाखाली टाकतोय. चांगलं क्रिकेट खेळतीये मुरबी टीम. काय म्हणाल बॉलर्स बद्दल? ना मुरबीने चांगला खेळ दाखवलाय. गोरसाईची बॉलिंग अजून बाकी आहे. परंतु ओमकार इथे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. धीरूभाई अंबानींनी एकदा सांगितलं होतं की विचार करा, आयडिया एका कोणा व्यक्तीची मॉनोपोली नाहीये, तसं जिंकणं एका कुठल्या टीमची मॉनोपोली असूच शकत नाही. जगात असा कुठला फलंदाज नाही जो बाद होऊ नाही शकत. जगात असा कुठला गोलंदाज नाही ज्याच्यावर चौकार षटकार लागू शकत नाही. इट इज नॉट अबाउट मॉनोपोली. खेळावं लागेल, दाखवावं लागेल. कागदावर मजबूत असलेली टीम सुद्धा हरते आणि कागदावर तशी म्हणजे मोजकी चांगली खेळाडू असून सुद्धा जिंकता येते. तर सर्वात महत्वाचं आहे हाऊ यू अप्लाय युअर सेल्फ इन द मिडल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. चॅलेंजने मागोमाग 2 सामने ज्या पद्धतीने खेळलेत, आता त्यांचा आत्मविश्वास सुद्धा 200% वाढला असेल. कारण जेव्हा नेल बॅटिंग फिनिशवाले मॅचेस तुम्ही खेळता त्यावेळेला संघ जो असतो त्याचं मनोधैर्य उंचावते. तर अशी एखादी मॅच नक्की संघाला पाहिजे फायनलमध्ये जायचं अगोदर किंवा सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा अगोदर. म्हणून म्हटलं जातं ना, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिग युअर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. तर 5 चेंडूमध्ये 3 धावा काढ बाद झालाय आणि आता भावेश पवार अगदी हळुवारपणे खेळतोय. अगदी कमी वयात कर्णधाराची जबाबदारी त्याच्या हातात आली आहे आणि ही लीला पार पाडतोय. मग तो भिवंडी असो, भिवंडीचा बाहेरचा क्रिकेट असो, त्याने नेहमी दाखवले की क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं गेलं पाहिजे. तर धावसंख्या आता पोचली 12वर. गडी बाद झाले 3 आणि नवीन फलंदाज उतरतोय तो मेघनाथ. नवीन षटकाची सुरुवात केली ती शुभम ठाकूर यांनी. शुभम यांचा चेंडू आणि रेंज रोवरच्या दिशेने मारण्यात आलेला हा रेंज रोवर चौकार. खणखणीत फटका. अतिशय सुंदर फटका. लॉंग ऑन मिड विकेट मध्ये काऊ कॉर्नरला रेंज रोवर झोन मध्ये हा चौकार आला आणि हा चौकार एक प्रेरणा देईल. भावेश पवार बद्दल आपण म्हणत होतो आणि म्हटलं जातं ना, नेतृत्वासाठी वय नाही, क्षमता आणि सामर्थ्य हवं ते आहे या खेळाडूकडे. जेव्हा नवाब मनसूर अली खान पटोडी 21 वर्ष आणि 77 दिवसाचा असताना त्याला भारताचं नेतृत्व देण्यात आलं, त्याच्यापेक्षाही भलभले मोठे खेळाडू त्या टीम मध्ये होते, परंतु टायगरने करून दाखवलं. तर नेतृत्व जे असते, मात्र एक गोष्ट आहे की लीडर्स आर बॉर्न असं म्हटलं जाते आणि मग त्यांच्या मध्ये असलेले जे सुषुप्त गुण असतात त्यांना हेरून एक चांगला लीडर होता येते. आताच्या वेळेला बघा किती मोठा फटका मारलाय मेघनाथ यांनी. गगनभेदी षटकार. भावेश पवार एका बाजूला शांतपणे डावाला सुरुवात करताना दिसला आणि संदेश केने मैदानावरती लवकर बाद झाला आणि मेघनाथ आलाय आणि त्यानं अगदी आता मेघ म्हणजे ढग आणि ढगांमध्येच तो षटकार पाठवतोय. धावसंख्या 22-3 गडी बाद. ओमकार असं आहे की निश्चित पडलेला समुद्र आहे ना, अचानक खवळला आणि प्रेमनाथ मुरबी संघाने जे आघाडीचे 3 फलंदाज बाद केले होते, परंतु सामना संपला नाहीये. कारण हे गोरसई आहे, बाबा बर्फानी, आणि बाबा बर्फानीचा मेसेजच ते आहे, डोक्यावर बर्फ ठेवून ठेवा. कारण बाबा बर्फानी म्हणजे बाबा अमरनाथ आणि एवढा बर्फामध्ये बाबा आहेत, तर डोक्यावर थोडं बर्फ ठेवून खेळावं लागेल आणि ते मेघनाथने दाखवून दिलंय आपल्या खेळामध्ये. धावसंख्या 22-3 बाद. शुभमचा पुढील चेंडू. आता मात्र ही चूक आहे. सरळ बॅटनी धावा निघतायत, मात्र अशा वेळेला उलटा पुलटा शॉट अपेक्षित होता का हा प्रश्न. 22-3 बाद. नक्कीच तिसरं षटक सुरू आहे, अजूनही दबाव आहे आणि कुठेतरी त्या दबावातून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न मेघनाथ केणी करतोय. रुबी कट बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातोय ते शॉर्ट फाईन लेग. भावेश पवार लगेच आपल्या खेळाडूला जाऊन काहीतरी कानमंत्र देतोय. खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. एक म्हण आहे, बोथ दी बॅट्समॅन शुड कॉम्प्लिमेंट इच अदर. एकमेकांना सांगितलं पाहिजे आपण कुठे चांगलं खेळतोय, आपला कुठे
आपण कमी पडतोय आणि भावेश पवारने नक्की त्याला सांगितलं असेल कसं खेळायचं. शुभम पुढील चेंडू आणि स्लॉक स्वीप शॉट ऑफ द इव्हनिंग. 2 चेंडू नरेश भोईर गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता आणि यामध्येच लेन भरकटलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 29ला 3. कलात्मकता बघायला मिळेल. एका बाजूला कलात्मक आणि दुसऱ्या बाजूला दर्जेदार खेळ. यावेळी स्विच हिट आणि हा फटका भावेश पवारच्या बॅट मधून सिग्नेचर स्ट्रोक आणि असे फटके करता है गेंद पर प्रहार वो है गोरसई का भावेश पवार. अगदी ही लाईनच ऐकायची होती आणि त्यासाठी फक्त हा फटका येणं बाकी होतं. धावफलक 6 ने पुढे जात एक चांगल्या स्थितीमध्ये. 35 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साईडला शॉट अँड पुल करायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो अतिशय चांगला होता. कुठेतरी धोका होता जर डायरेक्ट हिट झालं असतं. मग तर चित्याच्या चपळाईनं धावणं ही भावेश पवारची देखील ओळख आहे आणि 2 रन झालेत पूर्ण. नक्की त्याने धोका पत्करला. तो संघनायक आहे आणि संघनायकाने धोका पत्करायलाच हवा. नो रिस्क नो गेन. हे बघा, रिस्क न घेणं हे सुद्धा सर्वात मोठं रिस्क आहे आणि म्हणून त्याने तो रिस्क घेतला. पुन्हा एकदा स्विच हिट आणि यावेळी देखील व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक रन एक्स्ट्रा ॲडोल टीमच्या टोटलमध्ये आणि अतिरिक्त धाव अतिशय चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाते आहे 38 वरती. आणि हा रिप्लाय तुमच्या समोर. अतिशय चांगला निर्णय अंपाच्या माध्यमातून. नरेश भोईर तयार. समोर भावेश पवार आणि भावेश पवारच्या बॅटमधून बॉल निघून जातोय. टावरिंग सिक्सर. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भावेश पवारच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. अफलातून शॉट. म्हणजे बघा ज्या पद्धतीने त्याने त्याचं ट्रॅक पॅन्ट वर केलं अगदी राज कपूर स्टाईल आणि चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. जर बाबा बर्फानी गोरसई या संघाने ही स्पर्धा जिंकायची असेल तर भावेश पवार याची भूमिका मध्यवर्ती राहणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. अगदी बरोबर. आणि भावेश पवारचं एक स्लोगन मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या आतमध्ये नेहमीच असतं. पूर्ण टीमसाठी खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरी चालेल पण आपल्या गावाची आणि आपल्या नावाची छाप ही सोडता आलीच पाहिजे. नरेश भोईर पुन्हा एकदा शफल झाले. पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हुक करत असताना वादळ आलंय गोरसई गावाचं भावेश पवार नावाचं. बॅक टू बॅक दुसरा षटकार भावेश पवारच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 50 आणि फलंदाजी होत आहे झकास. ज्या पद्धतीने तो तुटून पडलाय नरेश भोईरवर. बघा
आणि एक गोष्ट समजत नाही की डावखुरा फलंदाजाला राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. हे एक सुद्धा महत्वाचा भाग आहे. 50 धावा 3 बाद आणि भागीदारी 39ची. याबरोबर मात्र चांगला चेंडू नरेश यांचा मार्फत. ज्याला घालणं कठीण असतं अवेश, ते नाव आहे मात्र भावेश. आणि अगदी तशीच बॅटिंग करताना भावेश पवार या मॅचमध्ये अगदी गंभीर परिस्थितीमध्ये आला आणि खंबीरपणे तो लढताना सांगतोय, मेहनतीच्या काळात कुणावरती अवलंबून राहू नका, म्हणजे परीक्षेच्या काळात ना कुणाची जास्त गरज भासणार नाही. का बॅटिंग केली आहे पाहू शकतो आपण. 3 षटकार, 1 डबल या ओव्हरमध्ये आली, 2 व्हाईट बॉल आले आणि 2 चेंडू डॉट देखील टाकलेत नरेश भोईरनं. म्हणजे सरासरी 10 पेक्षा भरपूर खाली होती. प्रश्न सर हा होता गोरसईच्या समर्थकांना की 5 षटकांमध्ये आपण 45 पर्यंत पोहोचू का. तिथे 4 ओव्हरमध्ये 50 धावा, 12.50च्या सरासरीनं बनवलेत. 12 चेंडूमध्ये 39 धावांची भागीदारी आहे. बाबा बर्फानी संघाचं नाव आहे. वणवा जरी पेटला तरी कमालीची शांतता ठेवणारा भावेश पवार आणि मेघनाथ. बघा षटकार मारल्यानंतर त्यांनी मुठ्ठी अशी बंद करून दाखवली नाही, बॅट वर केलं नाही. त्याला माहित आहे की सामना अजून संपला नाहीये. हे मोठ्या खेळाडूंची निशाणी असते. दे डोंट सेलिब्रेट अर्ली. काल आपण बघितलं ज्या पद्धतीने सोनादेवी टेमकर आणि रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा सामना झाला. सेलिब्रेट ओनली आफ्टर इट इज ओव्हर. इट इज नॉट ओव्हर टिल इट इज ओव्हर. अगदी काय बॉलिंग केली त्या मॅच मध्ये अक्षय तेटे या खेळाडूंनी मॅच जिंकून दिली. अंतिम षटक आधी भावेश पवार आणि आता हा फटका जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. रेंज रोवर झोन मध्ये रेंज रोवर चौकार बॅट्समन मेघनाथ केनेच्या बॅट मधून. आपला नैसर्गिक क्रिकेट दाखवतोय. अगदी जमिनी लगतचे फटके म्हणा, आकाशातले फटके म्हणा, मेघनाथ हा मधल्या फळीतला नक्की एक चांगला फलंदाज आहे आणि या स्पर्धेमध्ये तो आपला नाव रूपाला आणतोय. क्रिकेटमध्ये एक म्हण आहे, रायझिंग टू द ओकेजन अँड परफॉर्म. तो आज मेघनाथ बघायला मिळतोय आणि त्यानंच खरं तर हा डाव सावरलाय. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याला साथ कोणी चांगली दिली असेल, त्याचा दबाव कोणी कमी केला असेल तर ते मेघनाथ केनं नाव आहे. धाव संख्या 54 झाली आहे. अजून दुसरा डाव बाकी आहे. अर्थात ओव्हर द विकेट एक वेगळी शैली आहे गोलंदाजाची आणि इथे टप्पा दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. एक्स्ट्रा रन ऍड होतीये. नो डाऊट या मॅच मध्ये धावेंचा पाऊस कुठेतरी पडणं गरजेचंच होतं, कारण सुरुवातीला जरी पाऊस आला मग मुरबी संघ देखील एक अशी टीम आहे पावसाळा संपल्यानंतर देखील मुसळधार धोधो धबधब्याप्रमाणे वाहू शकते फलंदाजी करताना, कारण तेवढी ताकद त्यांच्या फलंदाजीमध्ये देखील आहे. मुकेश ठाकूर आहे, रोशन आहे, बंटी ठाकूर आहे, विकी पाटील, ओमकार, नरेश भोईर आणि अतिशय चांगली फलंदाजी हा संघ देखील घेऊन आज रायगडातून उतरलाय या भिवंडीच्या मानाच्या स्पर्धेमध्ये महापौर चषकामध्ये. ओव्हर द विकेट फटका चांगला आहे. रेंज रोवर झोन मध्ये रेंज रोवर सिक्सर. बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सांगतो बॅट्समन अडथळे जरी आले तरी त्या अडथळ्यांना सांगा गो हेड, थांबू नका, लढत राहा आणि जिंकत राहा. काय जबरदस्त फटका मेघनाथ यांचा. म्हणजे धावसंख्या झाली 61. मेघनाथ जर इथे पॉवर प्ले नाहीये, मात्र जर पॉवर प्ले मध्ये मेघनाथ खेळायला आला तर चांगल्या चांगल्या गोलंदाजाचे वाभाडे काढू शकतो अशी क्षमता त्याच्यामध्ये आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघ बर्फानी बाबा. अजून एक मिडलिंग चांगल्या, टायमिंग चांगल्या, बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतो दमदार षटकार. आणि चॅलेंज स्पोर्टचं हे डग आउट विलास आर्च अगदी खुश आहे, जिथे संघ आहे बर्फानी बाबा गोरसई आणि टीमची टोटल 6 पुढे सरकती आहे 67. आणि एकदा टाळ्या व्हायलाच हव्या जोडीसाठी. 50 पेक्षा जास्त धावेची भागीदारी चौथ्या विकेट साठी झाली आहे. अप्रतिम अप्रतिम, अतुलनीय, असाधारण, अद्वितीय, अलौकिक अशी फलंदाजी या सामन्यामध्ये मेघनाथ आणि आता भावेश पवार या दोन्ही फलंदाजांमार्फत. 15 चेंडू 56 रनची भागीदारी. त्यामध्ये अजून काही रन्स ऍड होतील का सध्या हा प्रश्न, आणि यस उत्तर आलंय की 1 रन आपल्याला ऍड करावी लागेल. 16 बॉल मध्ये 57 रनची पार्टनरशिप. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे एखादा मोठा फटका आला
तर 74 ते 75 पर्यंत एक मोठं टार्गेट सेट करू शकते म्हणजे जवळजवळ 15ची सरासरी मिळू शकते बर्फानी बाबा गोरसई संघाला. हाय स्कोरिंग मॅच असणार कारण दुसऱ्या डावामध्ये सुद्धा फटाक्यांची आतिषबाजी बघायला मिळेल. राऊंड विकेट आले, थांबवलं बॅट्समन भावेश पवारला. सर हे महत्वाचं होतं, डाव्या त्याचा बॅट्समन खेळतोय, त्याच्यासमोर उजव्या त्याचा बॉलर राऊंड विकेट आला. लेफ्ट आर्म बॉलर ज्यावेळी बॉलिंग करत होता त्यावेळी त्याला ओव्हर द विकेट टाकणं गरजेचं होतं. मग त्या नरेश भोईनं सगळे चेंडू त्याला राऊंड विकेट टाकले आणि तिथे थोडासा मार पडला. म्हणजे जो लेफ्ट आर्म बॉलरचा अँगल होता ना त्याचा फायदा नरेश भोईनं उचलला नाहीये भावेश पवार समोर. हा या मॅच मधला महत्वाचा एक पार्ट राहिला. इनिंगचा अंतिम बॉल उडवलाय, मिड विकेटच्या वरतून निघून जातोय. ट्रेडमार्क भावेश पवार नावाचा आणि जल्लोष होतोय सध्या गोरसई गावाचा. येतोय षटकार आणि पहिल्या सत्राचा डाव संपलाय. 74 आणि 15च्या सरासरीनं 5 ओव्हर मध्ये राऊंड फिगर 75चं टार्गेट. जबरदस्त खेळी. मात्र ह्याची चर्चा येते, किती दिवस ही चर्चा सुरू राहील. बर्फानी बाबा गोरसई बी हा जो संघ आहे नक्की एखादा चॅम्पियन संघासारखा खेळतोय. मात्र मित्रांनो आता आपण वळूया महापौर चषकच्या टॉस बॉक्स कडे, जिथे मनीष पाटील उपस्थित आहेत पुढील टॉस करण्यासाठी. आणि नेक्स्ट मॅच नाणेफेकी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पलक इंटरप्राइजेस वडवली ब विरुद्ध जयदुर्गा सुरई. आणि जी टीम जिंकेल ती अंतिम 4 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. मनीष पाटील तिथे सज्ज. धन्यवाद. मी सन्माननीय साहेबांना बोलवतो. दरम्यान आपण पाहू शकता हायलाईट चालू आहे. खूप चांगली उपाययोजना जे उशिरा आलेत हा सामना पाहण्यासाठी त्यांच्या माध्यमातून एक चांगली तरतूद करून दिली प्रिन्स मुईजने. म्हणजे झटपट तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण डाव पाहायला मिळू शकतोय. पण हा 1 मिनिट नाही, मित्र म्हणेन 2 किंवा 2.5 मिनिटं जातील, कारण खूप सारे प्रहार या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाले आणि गोरसई बी संघाने एक चांगला खेळ दाखवला. फक्त नाण्याची पहिली बाजू बघितलेली आहे, पण नाण्याची दुसरी बाजू बघणं देखील अजून बाकी आहे. कारण मुरबीचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. रायगडवरून आलाय आणि रायगडवरून भिवंडीमध्ये आल्यानंतर मात्र तसा साजेसा खेळ नेहमीच त्याचा राहिलाय आणि आज सुद्धा राहील अशी आपण अपेक्षा ठेवू शकतोय. बघा प्रेक्षकांमध्ये देखील किती जल्लोष पाहायला मिळतोय, कारण सर्व टॉवरिंग सिक्सेस या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाले. प्रेक्षक स्टँड देखील बहरला आहे. पण मात्र प्रेक्षकांना एकच नंबर विनंती की सोशल डिस्टन्सचं पालन करा, प्रॉपर मास्क घाला आणि एकमेकांबद्दल दुरी ठेवा. चला डॉक्टर सुमर्ण सरांना विनंती करतोय आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. आणि सामना असेल तो म्हणजे पलक 11 वडवली बी आणि जयदुर्गा सुरई अय. तर नाणेफेकीचा कॉल महापौर चषक कॉल झालाय आणि येस नाणेफेक जिंकले पलक 11 वडवली संघाने. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो आपण VIP राईची शोभा वाढवू शकता. तर नाणेफेक जिंकलेत, तर नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यात खूप चांगल्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते आणि पाहिलं तर सकाळच्या सतत देखील खेळायला मिळते, दुपारच्या सतत खेळायला मिळते, रात्रीच्या सतत खेळायला मिळते. तर तुम्हाला एकूण एक कुठल्या सत्रामध्ये खेळण्यामध्ये सर्वात जास्त मजा आली किंवा मजा येते? डेला तर आपण नेहमीच खेळतो आणि नाईट स्पर्धा कमी होतात, म्हणून नाईटला खेळण्याला मजा थोडी वेगळीच असते. पण आता संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळचं सत्र मात्र विपरीत असते क्रिकेटसाठी, कारण बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाहीये. आणि आता सर्वात जास्त विश्वास आम्ही तुमच्या संघातल्या तुमच्या व्यतिरिक्त कुठल्या खेळाडूवर ठेवू शकतो? ऋतिक आहे, विकास दादा आहे आणि विशाल दादा. आपण सुरई संघाचा खेळ पाहिला असेल, सकाळी आला असाल तर एक चांगला खेळ आहे, चांगली बॅटिंग ऑर्डर आहे त्यांची. तर त्या बॅटिंग ऑर्डरला फेस करण्यासाठी तशी गोलंदाज आहेत का तुमच्या संघामध्ये? हो, ऋतिक आहे, मी आहे, शुभम, विशाल दादा. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल? हो नक्कीच. तर पुन्हा एकदा नाणेफेक तुम्ही हरलात आणि नाणेफेक हरल्यानंतर मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. तर कुठला मॅजिकल फिगर तुमच्या मनामध्ये आता आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि फलंदाजी तुम्हाला करायची आहे? आम्ही तर जास्त धावा करण्याचा प्रयत्न करा, कारण समोरचा टीम जो वडवली बी आहे आपण एक चांगला संघ आहे. सकाळी स्ट्रगल पाहायला मिळालं तुमच्या फलंदाजाकडून, कारण कुठेतरी वारंवार समान कालांतराने विकेट डाऊन होत होते. तर त्या ज्या चुका झाल्या होत्या सकाळच्या सामन्यामध्ये त्या आता चुका सुधारतील का? मी तर पहिले पण ते म्हटलेलं आहे, कारण 1 किंवा 2 प्लेअरने टीम होत नाही. जेव्हा 11 प्लेअर 100% देणार तेव्हा ती टीम पूर्ण होते. म्हणून ते माझ्या जे सहकार्याने मागच्या मॅचमध्ये सहकार्य केलं तसंच ते पण ह्या मॅचमध्ये पण करतात. तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल झालाय तो म्हणजेच
पलक 11 संघाच्या बाजूने. येस, ओव्हर टू यू प्रियांशी स्टुडिओ. लक्ष 75 धावेचं आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत भावेश पवारचं. षटकारानं आगाज हो चुका धमाका अब बाकी है. सुना समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती. जहाँ भावेश पवार नाम के बाद मुरबी का विकी पाटिल नाम का तूफान भी आया है. नाही बघा, इथे कसं आहे की एकमेकांना प्रूव्ह करायचं नाहीये, इथे प्रूव्ह करायचं आहे की क्रिकेट आम्ही जिंकण्यासाठी खेळतोय. वाईट चेंडू होता आणि त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवून दिलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकार मारत विकीने आता एक इशारा दिलाय की इलाका तुम्हारा धमाका हमारा. अगदी बरोबर. पाहायचं उत्तर काय असेल भावेश पवारकडे. हे चॅलेंज स्पोर्ट्स क्लबचं मैदान ह टॉप सिटी आणि चॅलेंज स्पोर्टची स्पर्धा. मग एक लक्षात ठेवा, चॅलेंजेस मेक यू मोर रिस्पॉन्सिबल. ऑलवेज रिमेंबर दॅट लाईफ विदाउट स्ट्रगल इज लाईफ विदाउट सक्सेस. सो डोंट गिव्ह अप अँड लर्न नॉट क्विट. आणि ते सांगतो बॅट्समन विकी पाटील. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देत असताना बॅकफूट लावून हलक्या त्यानं स्टिअर केलं. एक सिंगल ॲड होईल. सुरुवात अतिशय सुंदर झाली. हरेश सर काय म्हणाल? नाही, नक्की. आणि बॅटिंग ऑर्डर चेंज झालाय. ओमकार पाटील आता स्वतः ओपनिंगला आलाय, कारण लक्ष मोठं आहे, माफक नाही आहे. मॅरेथॉन स्कोर आहे आणि मॅरेथॉन स्कोर चेस करण्यासाठी एक चांगला फलंदाज असणं गरजेचं आहे. आणि ओमकार पाटील स्वतः संघनायक आहे. भावेश पवारनी जशी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तशी ओमकार पाटील हा सुद्धा आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मैदानाच्या आत उतरलाय. अनेक वेळा एकमेकांसमोर हे संघ लढलेत. कधी गोरसईनं विजयाचे झेंडे फडकावले तर कधी मुरबी गावानं विजयाचा आनंद साजरा केलाय. 27 बॉल 68 धावा सध्या कुठेतरी जास्त वाटतात. मग तो ओमकार खेळला तर धावा आणि जे चेंडूंमधलं अंतर कुठेतरी आहे त्यामध्ये मोठा डिफरंट आपल्याला पाहायला मिळेल. षटकारानंतर चांगलं कमबॅक देखील केलं भावेश पवारनं. 4 चेंडू आतापर्यंत त्यानं टाकलेत, एकही एक्स्ट्रा रन नाही आहे. 2 सिंगल, 1 डॉट आहे आणि 1 षटकार विकीनं त्याचं स्वागत करताना ठोकला होता. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणत असताना भावेश पवार आणि अतिशय सुंदर फटका तर नक्कीच सजवला. मात्र पवन केने चेंडूवरती लॉंग लेग मध्ये आणि एक चांगला झेल पवन केनेच्या माध्यमातून संपलाय. षटकारानं सुरुवात करणाऱ्या बॅट्समन विकी पाटीलचा खेळ आणि पहिला धक्का प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट संघाला. उत्तर दिलाय भावेश पवारनं. भावेश पवारला माहित आहे विकी पाटीलचा स्ट्रॉंग झोन काय आहे आणि त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू दिला. आणि त्याला माहित होतं विकी पाटीलला फटका खेळताना रोखणं म्हणजे एखादा खवय्याला उपवास करण्यासाठी सांगण्यासारखी गोष्ट होती. त्याने फटका मारला आणि तिथे पवन केने त्यांनी तो जेल टिपलाय. म्हणजे पवन केलेला योग्य जागेवर ठेवण्यात आलं होतं आणि मनामध्ये प्रश्न होता झेल कौन करेगा आणि नंतर उत्तर आला पवन करेगा, पवन करेगा, पवन करेगा आणि पवनने करून टाकला. ती चांगली कॅच त्यानं घेतली आणि धक्का लागला. पहिला टीम प्रेमनाथ मुरबी क्रिकेट संघाला. 5 चेंडूमध्ये धावा झालेत 8. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे भावेश पवारच्या षटकातील आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी आला बॅकबोन ऑफ टीम प्रेमनाथ मुरबी नरेश भोईर. फलंदाजी अतिशय खोलवर आहे. मग त्याची सरासरी जी सुरुवात हवी आहे ती मिळणं देखील तितकंसं गरजेचं जेणेकरून दबाव कमी होईल. फटका अतिशय सुंदर नरेश भोईच्या बॅटमधनं भावेश पवारसाठी टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर दिलं गेलं. 15 रनची सरासरी आहे. 1 विकेट पहिल्या षटकामध्ये गेली आणि 14 आलेत. एका रननं जरी मागे पडला असला मात्र समोर भावेश पवार होता आणि त्याला 2 सिक्सर मारलेत. ही गोष्ट मनामध्ये ठेवून पुढे चालावं लागेल 75 पर्यंत पोहोचण्यासाठी प्रेमनाथ मुरबी क्रिकेट संघाला. आणि नुकताच सर आपण उल्लेख केला की बॅकबोन आहे नरेश भोईर मुरबी संघाचा आणि पाठीचा कणा जर मजबूत असला शरीर सुदृढ राहतं. तसंच या क्रिकेटच्या मैदानामध्ये जर या बॅकबोननं बॅटिंग चांगली केली तर सामन्याचा आनंद देखील चांगल्या प्रकारे घेऊ शकतील मुरबी संघाचे समर्थक.
नाही, खूप चांगलं प्रत्युत्तर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सामन्यामध्ये जर मोरबी संघाला जिंकायचं असेल तर आक्रमक पवित्राच घ्यायला पाहिजे. तर आपल्यासोबत उपस्थित झालेत सन्माननीय विलास आर, लेजंड ऑफ भिवंडी, माजी महापौर आणि एक असं व्यक्तिमत्व म्हणजे मेहनत, कर्तृत्व, प्रगल्भता आणि दूरदृष्टी या 4 मजबूत पायांवर उभं राहिलेलं लढाऊ नेतृत्व म्हणजे विलासार. दुसऱ्या षटकाची सुरुवात बॉलिंग ट्रॅकवरती कपिल केने आणि पहिला चेंडू त्यांना निर्धाव टाकला ओमकार पाटीलला. साईड आर्म बॉलिंग होतीये ओव्हर द विकेट टाकत असताना आणि लगातारचे 2 चेंडू निर्धाव. दबाव बनतोय ओमकार पाटील वरती. सध्या थोडीशी भीती आहे मोरबी टीमच्या मनामध्ये की गोरसई गोलंदाजीचा तोफखाना संघाकडे लक्ष त्यांनी मोठी ठेवली आहे समोर. त्याच्यामुळे एक गोष्ट मनामध्ये ठेवा की भीती जवळ येताच तिच्यावरती हल्ला करा आणि तिचा नायनाट करा. आपण हारणार हा विचार मनामध्ये काढून टाका. आता कपिल केने तो विचार करून बॉलिंग करतोय. 3 चेंडू लगातार त्यांना निर्धाव टाकलेत आणि ओमकार पाटील समोर असे 3 बॉल डॉट टाकणं म्हणजे नक्कीच एक चॅलेंज होतं कपिल केनेसाठी. एक्स्ट्रा रन 3 डॉट बॉल नंतर सर हा वाईट आलाय आणि अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 15 धावा. अजूनही 60 धावेची गरज आहे. ओमकार पाटील बॅकफुटला जाऊन आपल्या फेवरेट झोनमध्ये खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते. फक्त मिळते एकेरी धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. 17 धावा. राजेंद्र पाटील लाखिवली एक चांगले सूत्रसंचालक समालोचक आपल्यासोबत जॉईन झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. इथे फटका अतिशय सुंदर आहे. मग एलिव्हेशन मिळालंय का तर उत्तर आहे नाही, कारण विजय चंदनेनं घेतलाय हा झेल आणि विजयाचं चंदन आज या मॅच मध्ये द्यायचंय गोरसईला. आणि बर्फानी बाबा गोरसई संघ हावी ठरत असताना सध्या प्रेमनाथ मोरबीवरती. अतिशय चांगला चेंडू, प्रेशर होतं कारण ह्या षटकात ज्या पद्धतीने धावा येत होत्या एक दडपण निर्माण झालं होतं आणि इथे कुठेतरी नरेश भोईरला वाटलं की ओमकार मोठे फटके खेळू शकला नाहीये तर मी आक्रमक पवित्रा घेऊन खेळायला पाहिजे आणि एक सोपा झेल देऊन तो परततोय. धावसंख्या झाली 16, गडीबाद झाले 2. 16 वरती 2 विकेट. प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट मैदानावरती दिली जाते. इंटरनॅशनल लेवल टुर्नामेंट पण एन्जॉय करतोय. ग्रामीण क्रिकेट संघांसाठी एक मोठी संधी आणि त्या संधीचं सोनं करताना तब्बल 64 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. अंतिम बॉल फक्त 2 धावा देऊन एका फलंदाजाला बाद केल्या आतापर्यंत कपिल केनेनं. ओमकार आणि हा फटका मिस्टामिंग लिडिंग एज होती बॅटची. सुखरूप असेल सध्या तरी ओमकार पाटील, कारण फोल्डर शॉट फाइंडिंगला होते त्याच्यापासून थोडंसं दूर राहिला हा बॉल आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. लक्ष 75 धावेचं झाले. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 59 धावसंख्येची गरज. येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडेल, सध्या जी परिस्थिती बिकट आहे त्या परिस्थितीतून बाहेर येऊन एक चांगला संघर्ष करेल का मुकेश ठाकूर आणि बॅट्समन ओमकार पाटील, या पण ऐकू. ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती प्रत्येकामध्ये निर्माण होते. हरीश पांड्या सर आणि विलासर पाटील सध्या कौतुक आणि पाठीची थाप देत असताना ती म्हणजे प्रशांत परदेशीला काय त्यांना बॉलिंग केली आणि एक चांगल्या क्रिकेटचा सन्मान कोण करत असेल तर त्याच्यापेक्षा एक वेगळं नाव आपल्याकडे नाही आहे आणि ते नाव म्हणजे विलासर पाटील साहेबांचं. नाव बॅक टू क्रिकेट. वेलकम हरीश पांड्या सर. शुक्रिया. भावेश पवार नए ओवर की शुरुआत करते हुए टप्पा खाकर गेंद को बाहर निकाला था. कपिल केने ने बहुत किफायती ओवर किया, 2 रन दिए और उस ओवर में 1 विकेट लिया. कम खर्चा फुल चर्चा, इस तरह का वो ओवर रहा. अब नया ओवर शुरू कर चुके हैं भावेश पवार. स्टंप्स के करीब आकर इस बार गेंद को किया था बल्लेबाज मुकेश के लिए. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पा रहा है. भावेश पवार न केवल तेज गेंदें करते हैं बल्कि उनकी गेंदें एक कोण भी बनाती है और इसलिए उस तेज गेंद को पढ़ पाना
थोड़ा मुश्किल भी हो रहा है बैट्समैन मुकेश के लिए। इस बार पुल करना चाह रहे थे, पिछली बॉल डॉट बॉल थी, उसका दबाव था और एक आसान कैच दे बैठे काउ कॉर्नर की दिशा में, और उस कैच को लपका वहां पर विजय चंदने ने चंदन की खुशबू की तरह 2 बेहतरीन कैच लिए जिसकी सुगंध पूरे गोरसई गांव में फैलती हुई। और बढ़िया क्रिकेट आज बाबा बर्फानी गोरसई बी द्वारा। नए बल्लेबाज, नए बैट्समैन है बंटी ठाकुर। इस बार ओमकार पाटिल के बल्ले का मोटा सिरा और विकेट कीपर के हाथ में एक आसान सा कैच, चौथे विकेट का पतन। पूर्णपणे मॅचवरती आता मजबूत पकड निर्माण करताना बर्फानी बाबा गुरसई फलंदाजीमध्ये चांगलं काम राहिलं, गोलंदाजीमध्ये देखील, आणि बॅटची आतली कडा आणि यष्टी रक्षकांना हे सेलिब्रेशन सुरू केलं आणि परतावं लागलं ओमकार पाटीलला। क्या जबरदस्त कारमराडरी है भावेश पवार और प्रेमनाथ के बीच में। जैसे कहते हैं ना कि डॉक्टर की लिखावट को कंपाउंडर ही पढ़ सकता है, भावेश की गेंदें कैसे आएगी ये केवल प्रेमनाथ जानता है। ओमकार का जो पदचापल्य था वो सही नहीं था और बल्ले का बाहरी सिरा लेती हुई गेंद वहां पर विकेट कीपर के हाथों में चली गई। विकेट यहां पर गिरने वाला कुल मिलाकर चौथा, 16 पर 4। काफी समय बाद 16 से 17 की यात्रा तय होती हुई नए बल्लेबाज उतरते हुए शुभम। जो सराव सुरू आहे विलासर पाटील डगआउट समोर चॅलेंज स्पोर्टच्या लगेच थांबवायचा आहे। चॅलेंज स्पोर्टचा मेसेज तुमच्यापर्यंत, सराव थांबवायचा मित्रांनो। प्रैक्टिस बंद करो प्लीज, प्रैक्टिस नॉट अलाउड। भावेश की अगली गेंद इस बार टैप करते हुए खेला। देखिए बड़े शॉट्स नहीं लग पा रहे, रन जरूर बन रहे हैं लेकिन वो पर्याप्त नहीं होंगे। पहली पारी में जहां प्रचुर मात्रा में रन बन रहे थे वहीं पर दूसरी पारी में रन की तादाद कम नजर आ रही है। ओवर समाप्त होता हुआ यहां पर भावेश पवार का, भावेश पवार ने अपने 3 ओवर बल्कि 2 ओवर पूरे किए। पारी का ये तीसरा ओवर था और पिछले 2 ओवर में केवल 4 रन आए हैं और कुल मिलाकर 4 विकेटें गिरी है पिछले 2 ओवर में। तो यह सबसे बड़ी बात है। बाबा बर्फानी गोरसई बी, बाबा बर्फानी का नाम आते ही बाबा अमरनाथ की यात्रा याद आ जाती है। बाल्टल से गुजरते हुए हजारों भाविक उस यात्रा पर चलते हैं। आइए एक बार फिर से क्रिकेट की तरफ लौटते हैं। आप देख रहे हैं महापौर चषक 2021। नए ओवर की शुरुआत यहां पर करते हुए पवन के ने बहुत ही रिलैक्स बॉलिंग एक्शन है पवन का। छोटा रनअप रविंद्र जाडेजा की याद। एक रन और। योगा एक ऐसा भी है कि सीएसके का वाला कलर उन्होंने पहना है, तो अब स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर पहुंचा 4 खिलाड़ियों के नुकसान पर। ये देखिए शाम ढलती हुई आज की शाम का दिलकश मंजर आप देख रहे हैं। और इस बार उठा दिया है, रेंज रोवर शॉट हो सकता था लेकिन क्या बढ़िया कैच विजय चंदने द्वारा। ग्रेट कॅच विजय चंदने पुन्हा एकदा तिथे फोल्डर होते, त्यांना घेतला हा झेल आणि विजयाच्या चंदनानं आज विजयाचा तिलक लावायचा कुठेतरी त्याचा प्रयत्न दिसतोय गोरसई संघासाठी। विजय चंदने अभिनंदन के पात्र भी हैं। और अब नए बैट्समैन आ रहे हैं। साजेश आउट होकर वापस लौट चुके हैं वहां पर शुभम ठाकुर। शाम के वक्त में चैलेंज का दृश्य बहुत ही विहंगम होता है। कुछ ही देर में दूधिया रोशनी यहां पर आप देखेंगे। आनंद फिल्म का राजेश खन्ना वाला गाना याद आता है, ए शाम मस्तानी मदहोश किए जाए। लेजेंड ऑफ भिवंडी विलासर पाटील, चॅलेंज फाउंडर विजू ठाकरे, राजेंद्र पाटील लाखिवली, सगळ्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय।
पवन की गेंद इस बार एंगल बनाकर बाहर निकली थी, वाइड बॉल का खामियाजा यहाँ पर गोरसई टीम को भुगतना पड़ेगा, लेकिन इस वक्त चल जाएगा क्योंकि स्थिति उनके लिए अनुकूल है। 20 पर 5 और विजय चंदने के हाथ में आता हुआ ये एक और कैच, चौथा कैच और 20 पर 6। मुझे ऐसा लग रहा है कि ये मैच खत्म होने के बाद मैच का जो बॉल है विजय चंदन ने अपने साथ घर ले जाना चाहेंगे। कितने खिलाड़ी एक मैच में 4 कैच लेते हैं? विजय ने अपने बाएं भी कैच लिया, अपने दाएं भी कैच लिया, अपने आगे भी कैच लिया, अपने पीछे भी लिया। जहां विजय वहां कैच, जहां कैच वहां विजय, और जहां विजय वहां बाबा बर्फानी गोरसई बी की विजय। तो आप देख रहे हैं आरआर का लोगो, क्या बात है, वेरी यूनिक ट्रिब्यूट। 20 पर 6, 75 रनों का पीछा करते हुए अब 55 रन चाहिए और गेंदें बची है 8। वाइड बॉल, अतिरिक्त रन के रूप में रन आ रहे हैं। प्रेमनाथ 11 मुरबी ने पूरी टूर्नामेंट में काफी अच्छा प्रदर्शन रहा, लेकिन ये मैच में मेघनाथ और भावेश की जो जोड़ी थी उसने इतने सारे रन बना लिए कि अब ये रनों का पीछा करना थोड़ा सा मुश्किल हो रहा है। इस बार यॉर्कर किया था, पकबाधा की अपील और आउट। विकेट नंबर 7, कपिल यहां पर पवन केने को मिलती हुई एक और सफलता। आउट अगर वापस लौट रहे अब बैट्समैन बंटी। 7वें विकेट का पतन और अब रोशन के साथ जुड़ने जा रहे हैं नए बैट्समैन केतन। आप देख रहे हैं महापौर चषक 2021। तमाम दर्शकों से प्रार्थना है कि आपको मास्क पहनना कंपलसरी है। स्टेडियम कैपेसिटी के महज 10% लोगों को स्टेडियम में प्रवेश दिया जाएगा। मास्क अगर आपके पास नहीं है तो आपको मैदान में बैठने की अनुमति नहीं दी जाएगी। इस बात की तरफ तवज्जो करें। सोशल डिस्टेंसिंग बनाए रखें, 3 फीट की दूरी है बहुत जरूरी, क्योंकि कोरोना की है मजबूरी। बनाए रखें दूरी। सबमरीन बॉल नीचे रहती हुई और यहां पर ओवर समाप्त करते हुए पवन केने, और 4 ओवर की समाप्ति पर स्कोर की तरफ अगर हम नजर डालते हैं तो 21 रन बने हैं और उन्होंने 7 खिलाड़ी खोए हैं। आइए फॉलो विकेट देखते हैं। पहला 8 पर, दूसरा 16 पर, तीसरा 16 पर, चौथा 16 पर, पांचवा 19 पर, छठा 20 पर, सातवां 21 पर। बहुत अच्छा टीम वर्क, ऑटो पायलट मोड में। जैसे आप एक ऑर्केस्ट्रा देखते हैं तो ऑर्केस्ट्रा में सिंथेसाइजर और फिर ड्रम सेट होता है, गिटार होता है, वायलिन होता है। इनको सबको पता है अपना काम क्या है। वैसे बाबा बर्फानी गोरसई बी जो टीम है, इसके तमाम खिलाड़ियों को अपनी फील्डिंग पोजीशन पता है, किसको ओवर करना है, किसको कवर करना है, किसको बैटिंग करनी है, किसको बॉलिंग करनी है। बहुत कम टीमें ऑटो पायलट मोड में चलती हैं और भिवंडी में जो कुछ ऑटो पायलट टीमें हैं उसमें की एक ये बाबा बर्फानी गोरसई बी टीम नजर आ रही है। आखिरी ओवर अंजाम देने के लिए आ चुके हैं अब राहुल केणे। एक रन वहां पर हासिल किया। 1 रन से ज्यादा कुछ फर्क नहीं पड़ रहा इस वक्त मैच के परिणाम में। स्कोर आगे बढ़ता हुआ 22, 7 खिलाड़ियों के नुकसान पर। इस बार खड़े खड़े स्क्वायर कट लगाने का प्रयास था, बॉल गई वाइडिश थर्ड मैन की तरफ। एक इस बार एक बढ़िया अपर कट और सीधा इलेक्ट्रॉनिक साइड स्क्रीन की तरफ लगने वाला ये बेहतरीन चौका।
फुलर लेंथ की बॉल थी और मुकाबला भले ही एक तरफा रहा हो, प्रेमनाथ 11 मुरबी ने भिवंडी में काफी दर्शकों के दिल जीते हैं, ये बात सच है। जब आप दूसरे शहर में खेलने जाते हैं, बाई का इशारा, स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर 7 विकेट। सैंतालीस रन और चाहिए और एक भव्य विजय की तरफ बर्फानी बाबा गुरसे भी। गति परिवर्तन इस बार, स्लॉक स्वीप, फाइन लेग की तरफ खेला गया ये शॉट और वहां पर रन अल्पेश गायकवाड़ द्वारा अपनी स्कोर बुक में दर्ज किया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 29, 7 खिलाड़ियों के नुकसान पर। केतन और रोशन इस बार हुक कर दिया है और बॉल जाकर सीधा पेड़ से टकराई और ये लगा सिक्सर। तो इसके साथ ही यहां पर मैच समाप्ति की घोषणा अंपायर्स द्वारा और फाइनल जो स्कोर रहा है वो है 35। उनतालीस रनों से इस मैच को जीत लिया है और अभिनंदन, मुबारक हो इस वक्त बर्फानी बाबा गोरसाई बी। दोस्तों, संगमपाड़ा गेट जो है, चैलेंज स्टेडियम का संगमपाड़ा जो गेट है, वहां पर एक स्विफ्ट कार है 6457। ये कार आने जाने में तकलीफ दे रही है, उस कार को तुरंत वहां से हटा दिया जाए। संगमपाड़ाच्या दिशेने चॅलेंजचा जो गेट आहे तिथे स्विफ्ट गाडी 6457 6457 ती उभी आहे, ती तिथून त्वरित हटवावी अशी नम्र विनंती। तो एक भव्य विजय और आइए चलते हैं सीधा महापौर चषक व्यूअर्स गैलरी की तरफ, जहां पर मैन ऑफ द मैच के अवार्ड से नवाजा जाएगा। सध्या हायलाइट्स आपण पाहतोय सामन्याच्या, कशा प्रकारे फलंदाजी आणि कशा प्रकारे गोलंदाजी या मॅच मध्ये राहिली, विकेट, सिक्सेस, फोर, या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय। मॅन ऑफ द मॅच खेळाडू यांची स्टुडिओ त्याचा कोणता खेळाडू सामनावीराचा हकदार असेल? यस, मॅन ऑफ द मैच जी हाँ, मैन ऑफ द मैच है भावेश पवार। भावेश पवार ने 9 गेंदों में 27 रन बनाए और गेंदबाजी करते समय 3 विकेटें लिए और इसीलिए वो हकदार है मैन ऑफ द मैच। चॅलेंज स्पोर्ट्स की तरफ से आणि महापौर प्रतिभा पाटील यांच्यातर्फे मी मोरबी 11 स्पोर्ट्सचे मी खूप खूप आभारी आहे की आपण या ठिकाणी पार्टिसिपेट केलं। आणि पार्टिसिपेट करत असताना मी लोकांमध्ये फिरत असताना लोकांमध्ये चांगली भूमिका तुमच्याबद्दल आहे आणि जे चांगलं तुम्ही खेळ खेळलं त्याबद्दल मी तुमचं प्रथम अभिनंदन करतो। आणि आपण पुढच्या वर्षी इथे याल अशी अपेक्षा ठेवतो आणि आमच्याकडनं थोडंफार काही त्रास झाला असेल तर आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आमची स्पोर्ट्स क्लब अशी आहे की अशी वेळ येऊन देणार नाही। पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि मी विनंती करेन की आपण भावेश पवारला मॅन ऑफ द मॅच द्यावा म्हणून। तर ओमकार पाटील आणि त्याच्या शुभ हस्ते भावेश पवारला आपण देतो मॅन ऑफ द मॅच। मोरबी संघ खरंच तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, 64 संघ पार्टिसिपेट झाले आणि पहिली अशी टीम आहे की स्वतः साहेबांनी येऊन त्या टीमचं कौतुक केलं। म्हणूनच रायगड क्रिकेटवरती 20 ते 25 वर्ष अधिराज्य गाजवतोय प्रेमनाथ 11 मोरबी हे नाव, आणि ही मुवमेंट तुमच्यासाठी नक्कीच